गेल्या एक महिन्यापासून महाराष्ट्रामध्ये ऊस उत्पादक शेतकऱ्यांचं जे आंदोलन चालू आहे त्या आंदोलनाकडे सरकारनं पहिल्यांदा दुर्लक्ष केलं. कारखाने आणि शेतकरी यांनी चर्चा करून पहिल्या उचलीचा तिढा सोडावा अशा पद्धतीची भूमिका घेतली आणि त्यामुळे बराच वेळ झाला. ऊस तोडणी मजूर येऊन थांबले. साखर कारखाने सुरू होऊ शकत नव्हते कारण साखर कारखान्यांना पहिली उचल देत असताना राज्य सहकारी बँकेनं साखरेच्या पोत्याचं मूल्यांकन कमी केल्यामुळं पहिल्या रकमेसाठी पहिल्या उचलीसाठी रक्कम उपलब्ध व्हायला अडचणी येत होत्या. त्याचबरोबर केंद्र आणि राज्य सरकारनं काही धोरणं बदलण्याची आवश्यकता होती म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं 8 नोव्हेंबरच्या जयसिंगपूरच्या ऊस परिषदेमध्ये काही मागण्या केल्या होत्या. त्याच्यामध्ये परचेस टॅक्स माफ करावं, मळीवरचे निर्बंध उठवावेत, केंद्र सरकारनं 50 लाख टन साखर निर्यात करावी आणि निर्यात सबसिडी द्यावी, बफर स्टॉक करावा आणि त्याचबरोबर कोट्यावधी रुपयांचा कर मिळवून देणाऱ्या साखर उद्योगाला आर्थिक मदत करावी अशा पद्धतीची भूमिका घेतली होती. आणि राज्य आणि केंद्र सरकारच्या विरोधात गेल्या एक महिन्यापासून आमचं सातत्यानं आंदोलन चालू होतं. अनेक चर्चेच्या फेऱ्या झाल्या, राज्य सरकारबरोबर झाल्या, केंद्र सरकारबरोबर झाल्या. 26 नोव्हेंबरला पंतप्रधानांच्या बरोबर बैठकही झाली. त्या बैठकीमध्ये पंतप्रधानांनी मंत्रिगट साखर उद्योगाला मदत करण्याच्या संदर्भामध्ये सकारात्मक निर्णय घेईल अशा पद्धतीची घोषणा केलेली होती. त्याच्यामध्ये तातडीनं मागच्या 5 वर्षामध्ये भरलेला जो एक्साईज आहे तो बिनव्याजी 7 वर्षाच्या मुदतीनं कारखान्यांना द्यावा अशा प्रकारची मागणी होती. त्याचबरोबर निर्यात सबसिडीच्या संदर्भातले निर्णय केंद्र सरकार घेणार आहे. राज्य सरकार एक्साईज माफ करण्याच्या परचेस टॅक्स माफ करणे, मळीवरचे निर्बंध उठवणे आणि केंद्र आणि राज्य सरकारच्या सूचनेवरून साखरेचं मूल्यांकन वाढवण्याच्या संदर्भातले निर्णय येत्या काही दिवसामध्ये अपेक्षित आहेत. खरं तर सातत्यानं होणाऱ्या चर्चा आणि त्याच्यामध्ये निर्णय व्हायला लागणारा विलंब यामुळं आज ऊस तोडणी मजूर अस्वस्थ आहेत, ऊस उत्पादक शेतकरी अस्वस्थ आहेत आणि एकूणच कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्नसुद्धा निर्माण झालेला आहे. गेल्या अनेक दिवसापासून शांततेनं चाललेल्या आंदोलनामध्ये काही लोकांनी जाणीवपूर्वक हिंसक वळण लावण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि ते अनेक माध्यमांनी आज जाहीरही केलेला आहे. अशा प्रकारे शेतकऱ्यांची डोकी भडकावून शेतकऱ्यांचं रक्त सांडून एकतर हे आंदोलन दडपायचं किंवा या आंदोलनाला बदनाम करायचं अशा प्रकारचं कारस्थान राजकारण डोळ्यासमोर ठेवून काही मंडळी करण्याचा प्रयत्न करतायत. या सगळ्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातले आम्ही दोन्ही खासदार त्याचबरोबर आम्ही एकत्रित यायचा निर्णय घेतला. खासदार मंडलिक साहेब तर जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते आहेत, त्याचबरोबर साखर उद्योगातले एक जाणकार आहेत. त्यांनी मला आज घरी निमंत्रित केलं आणि सांगितलं की शेवटी सहकारी साखर कारखाने हे शेतकऱ्यांचे कारखाने आहेत आणि हे कारखाने कोणासाठी चालवायचे आहेत तर शेतकऱ्यांच्यासाठी चालवायचे आहेत. अशा परिस्थितीमध्ये आज शेतकऱ्यांचा हा होणारा जो उद्रेक आहे आणि तो जो आक्रोश आहे तो आजही दिल्ली मुंबईपर्यंत पोचायला वेळ लागतोय आणि याच्यामध्ये आपल्या शेतकऱ्यांचं नुकसान होऊ नये म्हणून तुम्ही जरा समजुतीची भूमिका घ्या, समजूतदारपणा दाखवा अशा प्रकारची विनंती त्यांनी केली. आणि आपण काहीतरी मध्यम मार्ग काढू, तोडगा काढू. शेतकऱ्यांना गेल्या वर्षापेक्षा कमी पैसे देणं तर कदापि मान्य होणार नाही हे मी त्यांना सांगितलं. आणि म्हणून मी आणि माझ्या सहकाऱ्यांनी त्यांच्या कारखान्याच्या संचालक मंडळावर त्यांच्याबरोबर सुद्धा चर्चा केली आणि आम्ही या निष्कर्षापर्यंत आलो की शासन निर्णय व्हायला अजून वेळ लागेपर्यंत आज उपलब्ध आहे त्या परिस्थितीमध्ये राज्य बँक किंवा इतर बँका जे पैसे उपलब्ध करून देत आहेत त्यातून पहिली उचलीचा पहिला टप्पा 2200 रुपये शेतकऱ्यांनी घ्यावा आणि या सगळ्या धोरणानंतर आणि त्याचबरोबर कारखान्याची आर्थिक क्षमता
लक्षात घेता 2 महिन्यात 450 रुपये देणं कारखान्याला शक्य आहे आणि त्यामुळं गेल्या वर्षी पहिली उचल 2550 रुपये त्यांच्या कारखान्याने दिली होती. यावर्षी 2650 रुपये आम्ही द्यायला तयार आहोत आणि या शेतकऱ्यांचं समाधान आम्ही करू, कारण कारखाना शेतकऱ्यांचा अशा पद्धतीची भूमिका मंडलिक साहेबांनी घेतलेली आहे. वडिलकीच्या नात्यानं त्यांनी जो शब्द आम्हाला टाकला तो आम्ही मान्य करायचा निर्णय घेतला आणि त्या पद्धतीनं 2650 वर पहिल्या उचलीच्या संदर्भात आज निर्णय घेतला. शेजारच्या कर्नाटक राज्यानं सुद्धा अशाच पद्धतीनं निर्णय घेतलेला आहे. त्या ठिकाणी सरकार कारखानदारांना मदत करणार आहे आणि इथं सुद्धा केंद्र आणि राज्य सरकारला कारखान्यांना मदत करावीच लागणार आहे आणि ही मदत करावी यासाठी आमचा लढा हा चालूच राहणार आहे. परंतु आज खासदार मंडलिक साहेबांनी वडिलकीच्या नात्यानं या ऊस आंदोलनामध्ये निर्माण झालेली जी कोंडी आणि हळूहळू याच्यामध्ये जे अनिष्ट घटक याच्यामध्ये शिरून ऊस आंदोलनाला वेगळं वळण लावण्याचा प्रयत्न करणार होते, त्याला खऱ्या अर्थानं आज आम्ही दोघांनी मिळून एक उत्तर दिलेलं आहे की कारखाने आमचे आहेत, आम्ही चालवणार आहोत आणि त्याचा निर्णयसुद्धा आम्हीच घेणार आहोत. अशा पद्धतीची भूमिका घेऊन आज 2650 रुपयाच्या संदर्भातला सदाशिवराव मंडलिक सहकारी साखर कारखाना हमीदवाडा या कारखान्याचा निर्णय झालेला आहे. आता मी कालच ज्यावेळी 2 दिवसाचा दुखवटा जाहीर करून आम्ही 48 तासाचं बंद पुकारलं, त्याचवेळी आवाहन केलं होतं की साखर कारखान्याने आता बोलायला सुरुवात करावी, आम्ही त्यांच्यावर बोलणी करायला तयार आहे. मला मंडलिक साहेबांचा निरोप आला, मी लगेच त्यांच्याबरोबर बोलायला तयार आलो. जे कोणी बोलवतील आणि याच्यापेक्षा जास्त जर द्यायला तयार असतील तर आम्ही त्यांचं स्वागतच करू. परंतु आता ही कोंडी फुटली पाहिजे, कारखानदारांनी सुद्धा तोंड उघडलं पाहिजे, कारण सरकार काही बोलणारच नसेल तर आता कारखाना आणि शेतकरी यांनी मिळूनच हा असं मला वाटतं. हा एक कारखान्याचा निर्णय झाला आणि आमचा बंद हा महाराष्ट्रव्यापी आहे आणि 48 तासाचा आहे. आज सकाळी 7 वाजल्यापासून सुरू झालेला आहे, त्यामुळं तो 48 तास बंद राहणार. आंदोलन मागे घेतलं असं म्हणता येणार नाही, कारण हा एका कारखान्याचा निर्णय झाला आणि एका कारखान्याने घेतलेला निर्णय आम्ही मान्य केलेला आहे. 48 तास बंद मागे घेतल्यानंतर, कारण याच्यामध्ये आमचं आंदोलन एकाच वेळी साखर कारखाने, राज्य सरकार आणि केंद्र सरकार या तिन्ही घटकांच्या विरोधात चालू आहे. त्यामुळं बाकीचे निर्णय होईपर्यंत आंदोलनाच्या संदर्भातला निर्णय उद्या संध्याकाळी आम्ही जाहीर करू. आमच्या आंदोलनाला त्यांनी पाठिंबा दिलेला आहे आणि अहिंसक मार्गानं, सनदशीर मार्गानं चाललेलं हे आंदोलन आहे, त्याला त्यांनी पाठिंबा दिलेला आहे. त्यामुळं त्यांचा महाराष्ट्रातले अनेक साखर कारखाने जे चालू होते, विशेषतः सोलापूर, पुणे जिल्ह्यातले, त्यांनीसुद्धा 2 दिवस साखर कारखाने बंद ठेवून या आमच्या आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे. त्यामुळे तोही कारखाना उद्या दिवस बंदच राहील आणि उद्याचा आमचा 48 तासाचा बंद संपल्यानंतर आता त्या कारखान्यानं कोंडीच पडलेल्या म्हटल्यानंतर त्यांना अडवणूक करण्याचं काही कारणच नाही.